नमस्कार मित्रांनो, प्रज्ञान अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे. बघा, आज आपण अर्थशास्त्राचे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक कोणते असणार आहे ते घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. मग तुम्ही जर मला विचारलं की सर आम्हाला 60-70 असे महत्त्वाचे टॉपिक सांगा जे आम्ही पहिले करू, अभ्यासाला सुरुवात करताना हे टॉपिक पहिले फिनिश करू आणि नंतर बाकीचे टॉपिक बघू आम्ही इकॉनॉमिक्सचे. तर मग आज आपण तेच बघणार आहोत. ठीक आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पुढच्या 25 ते 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण इकॉनॉमिक्सचे जे महत्त्वाचे टॉपिक आहे, ठीक आहे, 80 ते 90 टॉपिक आहे यामध्ये, सगळे मिळून सब्जेक्ट टॉपिक आणि सब टॉपिक दोन्ही पण म्हणतोय मी. ठीक आहे. तर ते आपण इथं घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि मग आता हा व्हिडिओ कोणासाठी आहे, जे न्यू कमर्स आहे. ठीक आहे. त्यांना देखील कळेल की आता मला जे शेवटचे 40-45 दिवस राहिले माझे, तर तिथे मी काय अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला कळेल, बरोबर. आणि जे लोकांचे 5-6 अटेम्प्ट झाले आहे त्यांना पण एक दिशा भेटेल की यार महत्त्वाचं काय आता याच्यामध्ये. ठीक आहे, मला रिव्हिजन करायची, पण मी रिव्हिजन कुठून स्टार्ट करू. तर मग पहिले जे तुमचे 60-70 टॉपिक आहे हे पहिले फिनिश करायचे तुम्ही. आणि तुमचा जर 1-2 वेळ जरी रिडिंग झालेली असेल तर साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही पूर्णपणे हे फिनिश कराल. ठीक आहे. आणि अजून एक सांगायचं आहे मित्रांनो मला, बघा, आता हा आपला स्टॅटिक टॉपिकचा जो व्हिडिओ आहे, स्टॅटिक टॉपिकचे जे व्हिडिओ आपण घेणार आहेत त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. ठीक आहे. आणि माझं टार्गेट एकच आहे, तुम्हाला 130+ मार्क कसे पडतील. ठीक आहे. आता इथून पुढे मी दररोज 2-2, 3-3 व्हिडिओ टाकत जाणार आहे असे, जे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या एक्झाममध्ये मदत करतील. ठीक आहे. त्यामुळे आपलं चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि आणखी काय माहिती आहे का, जे तुमचे मित्र मार्केटमध्ये फिरायचे आतापर्यंत की 130 मार्क आले, 140 मार्क आले GS1 मध्ये प्रिलिम्सला, ठीक आहे, आता त्यांच्या तोडीस तोड तुम्हाला मार्क आले पाहिजे. बघा, ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती आहे. एवढ्या ह्या एक्झाम दिलेल्या आहेत मी. त्यानंतर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर मी क्वालिफाय झालेलो आहे थ्रू UGC नेट. त्यानंतर मला JRF भेटलेली आहे इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे. आपण डायरेक्ट बघूया. तर महत्त्वाचे टॉपिक बघा, सब टॉपिक तुम्हाला नंतर सांगतो मी. आता टॉपिक बघा काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कोणता आहे, दारिद्र्य, पॉवर्टी. ठीक आहे. 2 नंबरला विचारलं तुम्ही मला तर कोणता आहे, निर्देशांक. दरवर्षी एक प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे. असेच हे सगळे टॉपिक मी निवडले. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. याच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टची ओरिजिन कशी झाली, ठीक आहे, आणि रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला मी डिटेल सांगणारच आहे नंतर. त्यानंतर प्रमुख ज्या योजना आहे, आपण ज्याला फ्लॅगशिप स्कीम म्हणतो गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ असेल. त्यानंतर अटल पेन्शन योजना असेल, जनधन योजना. जनधन योजना म्हणजे आयोगाची फेवरेट योजना. दरवर्षी आयोगाला जर काही सुचलं नाही तर जनधन योजनेवर सरळ प्रश्न येतो. ठीक आहे. त्यानंतर नियोजन व पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना खूप महत्त्वाच्या आहे. त्यानंतर नियोजनाचे प्रकार, नियोजनाच्या व्याख्या, ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर भूमी सुधारणा व कृषी. भूमी सुधारणांमध्ये काय की भूमी सुधारणाची व्याप्ती काय आहे, ते कशा पद्धतीने आपण भूमी सुधारणा जे आहे त्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत ते. आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहे, GNP झालं, GDP झालं, NNP. त्यानंतर नॅशनल इन्कम मेजर करण्याच्या ज्या 3 मेथड आहेत त्या देखील. आणि त्यानंतर चलनवाढ. चलनवाढ हा सोपा टॉपिक आहे. आणि इतरमध्ये आयोग कधी कधी बाकीचे पण विचारतं प्रश्न, जसं की बँकिंग असेल, मॉनिटरी पॉलिसी असेल, RBI असेल, वित्तीय संस्था असतील. त्यानंतर सहकार, इंडस्ट्रीमध्ये MSME वर प्रश्न आलेला आहे 2024ला. ठीक आहे. तर ते ज्या पॉईंट आहेत ते इथं आपण घेऊ. आपण एक एक गोष्ट आपण आता डिस्कस करू. मित्रांनो बघा, आपले जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत ते स्टॅटिक टॉपिकवर असणार आहेत. म्हणजे आपण काय करू की पॉवर्टी घेतला, ठीक आहे, पॉवर्टी 30-40 मिनिटांमध्ये पूर्ण एक्सप्लेन केला. म्हणजे तुम्हाला जे काही रिलेव्हंट कंटेंट आहे, नो फापट पसारा, डायरेक्टली रिलेव्हंट कंटेंट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचविल मी. ठीक आहे. फक्त तुम्ही मला ही मदत करायची आहे, माझ्यासाठी हे करायचं आहे की हा आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जेणेकरून जे फ्युचरचे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील. आपण पॉवर्टीचे टॉपिक बघूया आता. हे बघा, आता दारिद्र्यामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे. दारिद्र्याची व्याख्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर दारिद्र्याचे जे काही 2 प्रकार आहेत, आपण त्याला म्हणतो निरपेक्ष आणि सापेक्ष, रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ॲब्सोल्यूट पॉवर्टी. त्याच्या दोन्हीच्या कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला, दोन्हीतला फरक माहिती पाहिजे. त्यानंतर एकूण दारिद्र्य दरी, दारिद्र्य तफावत गुणोत्तर. आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न आलेले आहे टोटल पॉवर्टी गॅपवर. ठीक आहे. एकदा पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हटले बघा, 2024ला आयोगाने पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हटलेला आहे. ठीक आहे. एकच कन्सेप्ट आहे, आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्यानंतर शीरगंती गुणोत्तर, हेड काउंट रेशो. तर आयोगाने हे देखील विचारलं आहे की या दोघांमध्ये काय फरक आहे, टोटल पॉवर्टी गॅप आणि हेड काउंट रेशोमध्ये काय फरक आहे. त्यानंतर दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत घटक. बघा, आता हे खूप बेसिक आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे एक्झॅक्ट. समजा 4 ऑप्शन दिलेले आहे, 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये फक्त 3-3 स्टेटमेंट आहे. तर ते एक जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित एलिमिनेट करता आलं पाहिजे. ते कधी करता येईल, तुम्हाला ज्यावेळेस कारणे तुम्हाला माहिती असेल तरच करता येईल.
मग दारिद्र्य घटवण्याची धोरणे. मग दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजी असू शकतात. एक तर काय, एम्प्लॉयमेंट जनरेट करणारी स्ट्रॅटेजी असू शकते आणि दुसरी काय, एम्प्लॉयमेंट देणारी स्ट्रॅटेजी असू शकते. सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन या दोन्ही स्ट्रॅटेजी असू शकतात, ते सांगितलेले आहे. त्यानंतर अजून आयोगाचा एक फेवरेट टॉपिक म्हणजे काय की पॉवर्टी या सेक्शनमध्ये आयोग कशावर प्रश्न विचारतं, तर प्लॅनिंग कमिशनच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कमिटीज आहेत त्या. मग बघा, पीडी ओझा समिती आहे, गौरव दत्त समिती आहे, लकडावाला समिती आहे जिचा 93ला रिपोर्ट आला होता, दांडेकर आणि रथ आहे, सुरेश तेंडुलकर समिती अतिशय महत्त्वाची. ठीक आहे, तुम्ही अल्टरनेट कोणताही पेपर निवडा, कंबाईनचा असेल, राज्यसेवेचा असेल, तुम्हाला सुरेश तेंडुलकर कमिटीवर प्रश्न मिळेल म्हणजे मिळेल, त्यामुळे ते पाठच पाहिजे. आणि बघा, सुरेश तेंडुलकर कमिटी ज्यावेळेस तुम्ही करताय किंवा बाकीच्याही कमिटी करतायत त्याची आकडेवारी, त्याच्या ज्या मेथॉडॉलॉजी होत्या त्या तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, यावर तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा मला या नंबरवर मेसेज करून सांगा, तो देखील आपण व्हिडिओ बनवू. मी त्या प्रोसेसमध्ये आहे, व्हिडिओ बनवणारच आहे, फक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे तो अगोदर सांगा. त्यानंतर रंगराजन समिती, जागतिक बँकेची डेफिनेशन काय वर्ल्ड बँकची, ठीक आहे, जी डॉलरमध्ये आहे, $2.25 किंवा काय, की वाढली का कमी झाली ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नीती आयोग, प्लॅनिंग कमिशन जेव्हापासून अबोलिश झालेलं आहे त्यानंतर नीती आयोगाने सगळी जी सूत्र आहेत ती हातात घेतली आहे. मग पॉवर्टीचे जे नंबर्स आहे, ठीक आहे, स्टॅटिस्टिक्स जे आहे पॉवर्टीचं भारतामध्ये, ते सगळं हँडल करण्याचं काम कोण करतं, तर नीती आयोग करतं. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले म्हणून हा पॉईंट घेतला मी, की UNDPचे असे कोणते प्रोग्राम आहे जे भारतामध्ये पॉवर्टी रिडक्शनसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या, बघा, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या वेगवेगळ्या कमिटीजनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या सांगितली आहे. त्यानंतर प्लॅनिंग कमिशनने दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या सांगितली आहे. तर ते टक्केवारी तुम्हाला माहिती पाहिजे, कोणत्या राज्यामध्ये जास्त लोकसंख्या पुअर आहे, कोणत्या राज्यामध्ये टक्केवारी जास्त आहे ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि असमानता आणि रोजगार याच्यावर देखील आयोग रिसेंटली प्रश्न विचारायला लागला आहे. आणि मग याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. रोजगार एम्प्लॉयमेंटचे टाईप आहे, जे 4-5 टाईप आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि असमानता ची म्हणजे ब्रॉड डेफिनेशन माहिती पाहिजे. असमानता किंवा इनइक्वॅलिटीवर प्रश्न आला 2024ला, पूर्णपणे तो कन्सेप्च्युअल प्रश्न होता. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्च्युअली माहिती पाहिजे. बघा, हे होतं पॉवर्टीचं. आता पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे यावर दरवर्षी एक प्रश्न येतो, तो म्हणजे काय, निर्देशांक किंवा इंडायसेस. तर मग पहिला कोणता आहे, मानवी विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण ज्याला म्हणतो. आणि आता हे सगळे जे इंडेक्सेस आहे किंवा इंडायसेस आहे, यामध्ये तुम्ही काय अभ्यास करायचा आहे, तर हे जे काही इंडायसेस आहे त्याला पब्लिश कोण करतं, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय, की हे याच्यामध्ये कोणते पॅरामीटर्स आहेत, हे कॅल्क्युलेट करताना कोणते 3, 4, 5, 10 पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याची जी आकडेवारी आहे ना, फॉर एक्झाम्पल 0 किंवा 1, 0 ते 1. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0 ते 1 असतं. मग 0 म्हणजे काय, 0 म्हणजे खूप कमी डेव्हलपमेंट झालेली, 1 म्हणजे काय, परफेक्ट डेव्हलपमेंट झालेली. तर असं तुम्हाला ते माहिती पाहिजे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे, त्याच्यामध्ये देखील आता 0 म्हणजे काय, 100 म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर भारताचं HDG इंडेक्स किती आहे, कमी म्हणजे काय, जास्त म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, याच्यावर प्रश्न आलेला आहे, पुढे देखील प्रश्न येईल, माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर लिंग असमानता निर्देशांक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. ठीक आहे, हे बघा, हे 3 जे आहे, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. ठीक आहे, 3 कॉलम करायचे, तिघांचेही वेगवेगळे जे पॅरामीटर ते लिहायचे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. असं मी का सांगतोय, यावर दरवर्षी प्रश्न येतात. ठीक आहे, राज्यसेवेत नाही आला ना, दुसऱ्या एक्झाममध्ये येतात, पण आपण आता इथं बघतो राज्यसेवेसाठी, तर राज्यसेवेसाठी देखील महत्त्वाचं आहे. राज्यसेवेने या अगोदर याच टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर शेवटी आहे मानवी भांडवल निर्देशांक. मानवी भांडवल निर्देशांकाबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे, मानवी भांडवल निर्देशांक आणि वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट याच्यामध्ये काही रिलेशन आहे का, ते देखील तुम्ही चेक करायचं. ठीक आहे, हे होते निर्देशांक. एक प्रश्न इथून येणार म्हणजे येणार 15 पैकी. बघा मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक सांगायचं विसरलो. ठीक आहे, इकॉनॉमिक्सचा आपल्याला माहिती की 15 प्रश्न येत असतात. 15 प्रश्न म्हणजे किती मार्क झाले, 30 मार्क झाले. तर तुमचा मॅक्झिमम प्रयत्न हा असला पाहिजे की ॲटलिस्ट माझे 13 प्रश्न इथं करेक्ट येतील. ठीक आहे, ॲटलिस्ट बघा 13 प्रश्न करेक्ट येतील तर 13 दुने 26 मार्क तुम्हाला तिथे पडतायत. 2 जर चुकले तर समजा ते काय 25.5 वगैरे होतील. ठीक आहे, नाही 13 आले तर 12 जरी यायला पाहिजे. ठीक आहे, आता मी तुम्हाला जे टॉपिक दिलेले आहेत इथं, ही जी लिस्ट देतोय मी तुम्हाला, याच्यामधनं ॲट लिस्ट 10 प्रश्न याच टॉपिकमधनं येतील, याच्या बाहेरचे येणार नाहीत. ठीक आहे,
आणि मग उरलेले 5 कसे कव्हर करायचे ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुज्ञ आहात, ठीक आहे. मग थोडंसं करंट अफेअर्सचं स्कीम्स रिलेटेड असतील तर ते तुम्ही कव्हर करायचे आहे, काही डेटा असेल तो तुम्ही कव्हर करायचा आहे. आणि जे बाकीचे प्रश्न येणार आहेत, ठीक आहे, ते काय पुस्तकाच्या बाहेरचे येणार नाही किंवा ते काही रॉकेट सायन्स असणार नाही, ते याच्यावरच डिराईव्ह असणार आहे. शाश्वत विकास बघा काय आहे. शाश्वत विकास ह्या पहिल्या 2 टॉपिक नंतर शाश्वत विकास सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. इथं काय तर विकासाचे डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. विकासाचे मूल्य म्हणजे काय, संतुलित विकास म्हणजे काय, संतुलित विकासाचे सिद्धांत कोणत्या कोणत्या इकॉनॉमिक्सने कोणते कोणते सिद्धांत दिले ते तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नक्स आहे, तो पॉवर्टी बद्दल काय म्हटला, ए कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर, ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वसमावेशक वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय माहिती पाहिजे, इन्क्लुझिव्ह ग्रोथचे कंपोनंट काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ग्रीन इकॉनॉमी, आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की ग्रीन इकॉनॉमी जी टर्म आहे ती कोणी कॉइन केली, कोणत्या बुकमध्ये ती कॉइन झाली, ठीक आहे, आणि तिची डेफिनेशन काय आहे. त्यानंतर विकास आणि पर्यावरण शाश्वतता, ठीक आहे. इकॉनॉमिक्समध्ये आपण एक कन्सेप्टचा अभ्यास करतो जिला ट्रेड ऑफ म्हणतात. ट्रेड ऑफ म्हणजे काय, ज्या 2 कन्सेप्ट आहेत त्यामध्ये काय रिलेशन, ज्या 2 कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, म्हणजे जसं की विकास आणि पर्यावरण शाश्वतता याच्यामध्ये काय रिलेशन आहे. डेव्हलपमेंट होणं म्हणजे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीला हार्म करणं का, किंवा एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी कॉन्झर्वेशन, नॅचरल कॉन्झर्वेशन म्हणजे डेव्हलपमेंटच्या विरोधात आहे का, तर तसं नाही, ठीक आहे. म्हणजे ते तुम्ही वाचायचं आहे. त्यानंतर अमर्त्य सेनने एक कन्सेप्ट दिलेली आहे अदृश्य मुली व महिला, तर ती देखील काय ती माहिती करायची. बहुआयामी दारिद्र्य आपण बघितलं आधी. बघा पुढचा आणखी महत्त्वाचा पॉईंट हे बघा, ब्रुटलँड रिपोर्ट जे 1987 ला जे कमिशन आलेलं होतं त्याने काय कन्सेप्ट दिली आपल्याला माहिती आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची कन्सेप्ट दिली, ठीक आहे, ब्रुटलँड कमिशन, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पर्यावरण शाश्वतता आणि विकास, त्यानंतर UN कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, UN कॉन्फरन्स जी रिओ कॉन्फरन्स झाली होती ती देखील तुम्ही वाचायची आहे. आणि या दोन्ही कॉन्फरन्स ज्या झालेल्या आहेत त्याचा आउटकम काय होतं ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आता हे 2 जे आहे 8+17 का म्हणतोय मी, 8 म्हणजे MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 8 होते, ते तुमचे पाठच पाहिजे 1 2 3 4 5 काय काय आहेत ते, ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर शाश्वत विकास ध्येय किंवा मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 1 ते 17 पर्यंत तुमची पाठ पाहिजे, ठीक आहे. तुम्ही म्हणाल की सर 17 पाठ करायचे का, तर करायचे पाठ, ठीक आहे. कारण बघा आयोग काय करते आता बियॉन्ड सर्टन एरियात जाते, मग तुम्हाला डायरेक्टली विचारेल आयोग की SDG नंबर 8 काय आहे, SDG नंबर 9 काय आहे, 10 काय आहे, ठीक. पुढचा पॉईंट बघा, आता हा एक मेजर चंक आहे, यावर तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न येतो, प्रमुख योजना किंवा धोरणे. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये जेंडर बजेट. जेंडर बजेटवर ऑलरेडी 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. फक्त राज्यसेवा प्रिलिम्सचं मी ते सांगतोय तुम्हाला. आता इथं जे प्रश्न सांगतोय मी तुम्हाला ते बाकीच्या एक्झामचे सांगत नाहीये. बाकीच्या एक्झामचं जर आपण काउंट करायला गेलो तो जास्त आकडा होतो, मोठा होतो. आणि त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना, ठीक आहे, म्हणजे आयोगामध्ये जे एक्सपर्ट बसले त्यांना दुसरं काही जरी आठवलं तर ते एक प्रश्न परफेक्ट टाकतात, प्रधानमंत्री जनधन योजना. फक्त राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये आतापर्यंत 4 ते 5 वेळेस प्रधानमंत्री जनधन योजनेवर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, महत्वाचं आहे. आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. मग कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर जर प्रश्न आलेला आहे 2024 ला प्रश्न आलेला आहे, तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो, ठीक आहे. तुम्ही तो गेस करायचा आहे, कॅल्क्युलेटेड गेस. त्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास मोहीम, नई रोशनी, पढो प्रदेश, नई मंजिल, याच्या 3 स्कीम आहेत, त्या मायनॉरिटी रिलेटेड स्कीम आहेत. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प, त्यानंतर सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना. मग महाराष्ट्रामध्ये जे काही उमेद मिशन आहे, उमेद मिशन म्हणजेच काय, जे आपलं लाईव्हलीहूड मिशन चालतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, ठीक आहे, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, त्याचं इम्प्लिमेंट करण्याचं काम कोण करतं, तर उमेद मिशन काम करतं महाराष्ट्रामध्ये. त्याच्याशी रिलेटेड ही एक स्कीम आहे, ही माहिती पाहिजे तुम्हाला. मग आता पुढे बघा, फूड सिक्युरिटी रिलेटेड काही स्कीम आहेत. अन्न सुरक्षा कायदा, अन्नपूर्णा योजना, अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना. आता ह्या ज्या योजना आहे ना, तर योजनांमध्ये तुम्ही काय अभ्यास करायचा आहे, ती योजना कोणत्या साली लॉन्च झाली, ठीक आहे, किंवा कोणत्या डेटला लॉन्च झाली, प्लस कोणता टार्गेट ग्रुप आहे, कुणासाठी ती काम करते, कोणती मिनिस्ट्री त्यावर काम करते, ठीक आहे, कोणती मिनिस्ट्री ही नोडल मिनिस्ट्री आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल बेटी बचाओ बेटी पढाओ 2024 ला याची डेट विचारलेली होती, कोणत्या दिवशी पंतप्रधानांनी ही स्कीम जी आहे ती लॉन्च केली. त्यानंतर राष्ट्रीय पोषण अभियान, बाल सुरक्षा योजना, डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड स्कीम ह्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. भारत नेट प्रोग्राम, आता बघा भारत नेट प्रोग्राम आहे, किंवा मग जवाहरलाल नेहरू नॅशनल रिन्युअल मिशन आहे, सोलर मिशन आहे. याच्यावर जो प्रश्न येतो तो तुम्ही गेस केलं पाहिजे की पुढचा प्रश्न कसा येईल. जसं की भारतमाला योजना आहे, भारतमाला परियोजना आहे, ठीक आहे.
तर असे जे टॉपिक आहे त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, किंवा समृद्धी महामार्ग आहे, शक्तीपीठ महामार्ग आहे, यावर तुम्हाला करंट अफेअर्समध्ये प्रश्न येऊ शकतो की किती जिल्ह्यांमधून जातो. ठीक आहे, हे तुम्ही गेस केलं पाहिजे. तुम्ही गेस कधी कराल, हे ज्यावेळेस तुम्ही वारंवार PYQ बघताय त्यावेळेस हे तुम्ही गेस करू शकाल. ठीक आहे, आता PYQचं काय आहे, तुम्हाला मी भाकड कथा वगैरे सांगत नाही, प्रत्येकच जण सांगतं PYQ. ठीक आहे, तर आपण PYQचे जे पॉईंट काढलेले आहेत पण ते महत्त्वाचे आहे. स्मार्ट सिटी, हृदय कार्यक्रम, अमृत योजना, संसद आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. आता इथपर्यंत ज्या स्कीम आहे जनरली ह्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड स्कीम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 2025 मध्ये जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आला त्यामध्ये मेन प्रोव्हिजन काय होते, गव्हर्नमेंटने कोणती स्कीम लॉन्च केलेली आहे, ठीक आहे, किंवा मग एखादं महामंडळ स्थापन झालेलं आहे का ते आपण बघायचं आहे. त्यानंतर केंद्राचा देखील बजेट बघायचा आहे. आणि 16वा वित्त आयोगामध्ये तुम्ही काय बघणार, त्याचे चेअरमन कोण आहेत, त्याचे मेंबर कोण आहेत, त्याचे सेक्रेटरी कोण आहेत, आणि टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे प्रेसिडेंटने त्या ऑर्डरमध्ये यांना कशाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. पुढचं बघूया आपण मित्रांनो. बघा, आता काही प्रश्न जे आहे इकॉनॉमिक्समध्ये ते पॉप्युलेशन रिलेटेड देखील असतात बरं का, पण मी ते तो पॉईंट घेतलेला नाही मुद्दा. माझं असं म्हणणं आहे की पॉप्युलेशन, इकॉनॉमिक्समधले पॉप्युलेशनचे प्रश्न आणि जिओग्राफीमधले पॉप्युलेशनचे प्रश्न तुम्ही दोघं एकत्रित अभ्यास करा, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, आता इथं जनरली प्रश्न कोणता येतो, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000. ठीक आहे, घिसापिटा पुन्हा तेच येतं, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे जे 7-8 प्रोव्हिजन आहे ते पाठ करून ठेवा. नंतरचा पॉईंट आहे आपला नियोजन व पंचवार्षिक योजना. ठीक आहे, प्रश्न येतो याच्यावर. प्रश्न कशावर येतो तर नियोजनाची डेफिनेशन, नियोजनाचे प्रकार जे आहे त्याच्यावर येतो प्रश्न. त्याचे डेफिनेशन विचारले जातात, त्याचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात, त्याचे फीचर्स विचारले जातात. ठीक आहे, आतापर्यंत विचारलेले आयोगाने. फॉर एक्झाम्पल 2024चा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन जे लॉंग टर्म प्लॅन आहे त्याचे फीचर्स विचारलेले होते. बघा, मग नियोजन व प्रकार, नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, या दोघांमधला फरक, बेसिक फरक तुम्हाला माहिती पाहिजे. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय, भारताने कधी कोणत्या प्लॅनसाठी कोणते प्लॅनिंग प्रोसेसेस इम्प्लिमेंट केल्या. त्यानंतर नियोजनाची उद्दिष्टे मी तुम्हाला सांगितलं. नियोजन काळातील लक्ष, नियोजन काळातील लक्ष म्हणजे काय, जो की 70 वर्षाचा काळ होता किंवा 65 वर्षाचा काळ होता, तर त्या काळामध्ये आपण प्लॅनिंग करत होतो, इकॉनॉमिक प्लॅनिंग, 5 इयर प्लॅन यायचे आपले. तर सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते असायचे, ठीक आहे, पॉवर्टी रिडक्शन असायचे का, एम्प्लॉयमेंट जनरेशन असायचे का, इकॉनॉमिक ग्रोथ असायचे का, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की यावर एक आपण शॉर्ट व्हिडिओ बनवले पाहिजे, 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, कारण असं कंटेंट आहे की 20-25 मिनिटात एक व्हिडिओ बनेल. आता 5 नंबरचा टॉपिक आहे, तर त्यावर एक व्हिडिओ बनेल 25 ते 30 मिनिटाचा, आणि ते टॉपिक फिनिश होऊ शकतात, म्हणजे कव्हर होऊ शकतात. तुम्हाला जर वाटत असेल की यावर व्हिडिओ बनवा मी, तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, ते बनवेल मी. पंचवार्षिक योजनेची सुरुवात, पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेले उपक्रम म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत. ठीक आहे, तुम्हाला ते पाठ पाहिजे. बघा, एक मार्क महत्वाचा आहे. तुम्हाला 130 मार्क जर मिळवायचे असतील इथे, तर एक मार्क महत्वाचा आहे. पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळ्या उपक्रम सुरू झालेले आहेत, कधी आपल्या लक्षात राहत नाही, पण ते लिहून ठेवायचे, पाठ करायचे, वारंवार बघायचे आहे. ज्या गोष्टी विसरता तुम्ही ते वारंवार बघायचे आहेत. त्यानंतर प्लॅन हॉलिडे आणि रोलिंग प्लॅन. अजून एक पॉईंट ऍड करून घ्या इथं रोलिंग प्लॅन. हे दोन कन्सेप्ट माहिती पाहिजे. 7वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना, 11वी 12वी या इथे महत्वाच्या आहे. ह्या पहिले बघा आणि बाकीच्या पण नंतर बघा. योजना काळातील यश व अपयश. मग ठीक आहे, आपण 70 वर्ष जे काही 5 इयर प्लॅन आहे, 12 5 इयर प्लॅन आपण इम्प्लिमेंट केले, मग त्याचे यश आणि अपयश काय आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये नियोजन आयोगाचा रोल काय होता, नीती आयोगाचा आता सध्या काय रोल आहे प्लॅनिंगमध्ये, किंवा मग रिसोर्स मॉबिलायझेशनमध्ये आपण ज्याला म्हणू. नीती आयोगाचा त्रैवार्षिक आराखडा. आणि नीती आयोगाचं अजून एक महत्त्वाचं कार्य मी जे तुम्हाला सांगितलं अगोदर, की पॉवर्टीसाठी जी नोडल एजन्सी आहे सध्याची, पॉवर्टी मेजरमेंट किंवा त्याची आकडेवारी, तर कोण आहे, ते नीती आयोग आहे, अलॉंग विथ फायनान्स मिनिस्ट्री. ठीक आहे, फायनान्स मिनिस्ट्रीचा पण रोल आहे, पण मेन काम जे आहे रिसर्च करण्याचं काम कोण करतं, तर नीती आयोग करतं. ते तुम्हाला माहिती पाहिजे. याची रचना देखील माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर भूमी सुधारणा. आता मागच्या वर्षी यावर प्रश्न नाही आलेला, ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदरचा कोणताही पेपर तुम्ही ओपन करून बघा, तुम्हाला एकाच टॉपिकवर वारंवार प्रश्न सापडेल. आणि हा असा टॉपिक आहे ना, तुम्ही 1 तासामध्ये हा टॉपिक जो आहे तो वाचू शकता किंवा मग तयारी करू शकता. त्याच कन्सेप्टवर प्रश्न आलेला. आता हे बघा, भूमी सुधारणाची जी व्याप्ती आहे त्यावर प्रश्न आलेला आहे, स्कोप ऑफ लँड रिफॉर्म्स. ठीक आहे, आणि मी मुद्दाम त्याची जी व्याप्ती ती पण ह्या पॉईंट्समध्ये घेतलेली आहे. बघा, आता हे जे आहे मध्यस्थांचे उच्चाटन, अबोलिशन ऑफ इंटरमिडिएटरीज, कुळ कायदा, टेनन्सी रिफॉर्म्स, वहिवाटाची सुरक्षितता, सिक्युरिटी ऑफ टेनर. तर हे काय आहे माहिती आहे का, ही व्याप्ती कशाची, लँड रिफॉर्म्सची व्याप्ती आहे. याच्यावर प्रश्न विचारला आयोगाने, याच्यावर प्रश्न विचारला आयोगाने, सिक्युरिटी ऑफ टेनरवर प्रश्न विचारला आयोगाने. ठीक आहे, मग हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण हे सगळं करतो आहे, भूमी सुधारणा करतोय, लँड रिफॉर्म्स करतोय, पण का करतोय म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ठीक आहे, ते माहिती पाहिजे मला. त्यानंतर तिहेरी क्रांती. असं म्हटलं जातं की भूमी सुधारणा किंवा लँड रिफॉर्म्स ही ट्रिपल रिव्होल्युशन आहे. त्यालाच टेक्निकल, पॉलिटिकल आणि काय म्हणू आपण त्याला, इकॉनॉमिकल.
अशी ती रिव्होल्युशन आहे. तर तसं काय ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर जमीन धारणा काय मर्यादा, आपण ज्याला म्हणतो लँड सेलिंग ऍक्ट. ठीक आहे, मग महाराष्ट्रामध्ये काय मर्यादा आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की 18 आहे, त्यानंतर 27 आहे, त्यानंतर 54 आहे. तर हे हे काय आहे ना, हे आकडे ते तुम्ही बघायचे. ठीक. सहकार शेती, सहकार शेतीचे प्रकार महाराष्ट्रातले, जसं की फळ शेती होती, सुवर्ण क्रांती. आता आपण यामध्ये कृषी देखील बघतोय. मग कृषीमध्ये ज्या महत्वाच्या क्रांती झालेल्या आहे आतापर्यंत, स्टार्टिंग फ्रॉम द ग्रीन रिव्होल्युशन, सगळे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि ज्या त्या रिव्होल्युशनचे फादर कोण आहे ते माहिती पाहिजे आपल्याला. इतर महत्वाच्या क्रांती, केशरी मिशन, त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना, जी आपण 10th 5 year प्लॅनमध्ये इम्प्लिमेंट केली होती. 11th 5 year प्लॅनमध्ये. त्यानंतर पशुधनमध्ये मी तुम्हाला सांगेल की जी 11th लाईव्हस्टॉक सेन्सस आहे, पशु आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये जनगणना, तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. 19वी महाराष्ट्राचा नंबर काय आहे, त्यानंतर कोणतं राज्य टॉपला आहे, हे 2-4 पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे. पशुधनमध्ये 10 मिनिटं लागतील वाचायला, जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतर अन्न सुरक्षा, अन्न सुरक्षेवर प्रश्न आलेला आहे. अन्न सुरक्षेचे डेफिनेशन माहिती पाहिजे, अन्न सुरक्षेच्या स्टेजेस माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय अभ्यास करणार तुम्ही, तर सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय उत्पन्न समिती कोण होती, तिच्यामध्ये कोण कोण मेंबर होते, तिचे रिपोर्ट कधी आले, आणि तिने गव्हर्नमेंटला काय रिकमेंडेशन दिली. ठीक आहे, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय, जे राष्ट्रीय उत्पन्न वगैरे आहे, मग त्याच्या मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. 3 पद्धती आपल्याला माहिती आहे. इन्कम मेथड आहे, प्रोडक्शन मेथड आहे, आणि काय म्हणू आपण त्याला, व्हॅल्यू ॲडिशन मेथड. तर त्या 3 ज्या मेथड आहे त्या माहिती पाहिजे आपल्याला, आणि त्याच्यातला डिफरन्स देखील माहिती पाहिजे. त्यानंतर फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस. हे का मी सेपरेट लिहिलं असं, कारण आपण ज्यावेळी जीडीपी कॅल्क्युलेट करतो, तो फॅक्टर कॉस्टला जीडीपी म्हणजे काय, बेसिक प्राइसला जीडीपी म्हणजे काय, मार्केट प्राइसला जीडीपी म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याचनंतर या बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहे याच्यातला जो बेसिक डिफरन्स आहे तो माहिती पाहिजे, आणि याला तुम्ही याच्याशी रिलेटेड करायचे, फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस. त्यानंतर हरित राष्ट्रीय उत्पन्न आणि ग्रीन जीडीपी, या ज्या 2 कन्सेप्ट आहे याचं ओरिजिन काय आहे, किंवा मग कोणी दिल्या त्या कन्सेप्ट, ह्या ज्या टर्म आहेत त्या कोणी कॉइन केल्या ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता हा शेवटचा टॉपिक आहे चलनवाढ. खूप सोपा टॉपिक आहे, पण माहिती पाहिजे. तुम्ही काहीच यामध्ये स्किप नाही करायचं. आता हे जे मी तुम्हाला टॉपिक दिलेले मित्रांनो, यात एकही टॉपिक तुम्ही स्किप करायचं नाही. ठीक आहे, पहिले तुम्हाला ज्यावेळेस इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा, उद्या करायचा, पुढच्या आठवड्यात करायचा, पहिले याची प्रिंटआउट करून घ्यायची आणि सरळ सरळ नोट्स काढायच्या, सरळ सरळ पुस्तकात जायचं, ते टॉपिक वाचायचे, आणि हे ज्यावेळेस तुमचं पूर्ण होईल त्यावेळेस मग तुम्हाला बाकीचं काय इकॉनॉमिक्स करायचं, पीएचडी करायचं, ते करत बसा. ठीक आहे, आता बघा हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन याच्यातला फरक माहिती पाहिजे तुम्हाला, याच्या डेफिनेशन माहिती पाहिजे, चलनवाढीचे प्रकार, चलनवाढीची कारणे, चलनवाढीचे परिणाम. बघा याच्यावर प्रश्न आहेत. आता प्रकार कोणते, जे की आपण म्हणतो ना रांगते, चालते वगैरे, ते प्रकार. त्यानंतर कारणे म्हणजे पुल फॅक्टर, पुश फॅक्टर, त्यानंतर किंवा स्ट्रक्चरल, तुमच्या इकॉनॉमीतच काही प्रॉब्लेम आहे का, चलनवाढीचे परिणाम. मग ज्यांचं लो इन्कम आहे त्यांच्यावर काय परिणाम होतात, ज्या लोकांनी कर्ज घेतले त्यांच्यावर काय परिणाम होतात, ज्या लोकांनी कर्ज दिलेलं आहे त्यांच्यावर काय परिणाम होतात, हे आहे चलनवाढीचे परिणाम. चलनवाढीवर उपाय कोणते कोणते, मग मौद्रिक उपाय ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, किंवा मग वित्तीय उपाय. या दोन्हीपैकी कसं आपण इन्फ्लेशन जे आहे ते कंट्रोल करू शकतो, आणि ह्या 2 इंडेक्स जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यामध्ये काय काय कंपोनंट आहे ते देखील माहिती पाहिजे. ठीक आहे, सीपीआय आणि डब्ल्यूपीआय. तर बघा मित्रांनो, हे इकॉनॉमीचे अतिशय महत्त्वाचे टॉपिक होते. आय होप की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल. आता तुम्हाला याची जर PDF पाहिजे असेल या सगळ्या टॉपिकची, तर मी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करेल. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल प्रिपरेशन वगैरेमध्ये, स्पेसिफिकली मी कुणाला सांगेल, ज्या लोकांनी UPSCचे अटेम्प्ट दिलेले आहे अगोदर, मेन्स दिलेले आहेत, त्यांना आता ही प्रिलिम क्रॅक करायची आहे राज्यसेवेची, जेणेकरून ते डिस्क्रिप्टिव्ह लिहू शकतील. तुम्हाला जर 130 वगैरे, या 130 पर्यंत किंवा मग 125च्या वरती कसं पोहोचायचं, थोडी काही अडचण येत असेल तर तुम्ही मला याच्या नंबरवर फोन करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. मी माझ्या पद्धतीने जे काही पॉसिबल होईल त्या मदत करण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. थांबतो, भेटूया आपण पुन्हा पुढच्या सेशनमध्ये.